मायबापो, आजचे सूत्र आहे व्यवहारीची बुद्धी धर्मी उपयोग आहे. आज स्वामींनी मायबापो, आपल्या महानुभाव संप्रदायाचे 4 आचार्य होऊन गेले. पहिले आचार्य नागदेवाचार्य, दुसरे बाईदेवबास, तिसरे भास्कर भट्टबोरीकर आणि चौथे परशुरामबास. तर जे पहिले आचार्य होते नागदेवाचार्य, त्यांना परमेश्वराचं सन्निधान घडलेलं होतं. सन्निधानीचे होते ते आणि सन्निधानी राहून घडले मडले आणि स्वामीने त्यांना आचार्यपदी बसवलं. तर त्यांची पहिली भेट सिन्नर येथे झाली. सर्वज्ञाची आणि नागदेवाचार्याची पहिली भेट सिन्नर येथे झाली. दुसरी बीडला झाली. तिसरी पाटोद्याला झाली. चौथी कणाशीला झाली. पाचवी करंजखेड्यात झाली. सहावी जोगेश्वरीला झाली. जोगेश्वरीला त्यांना बोध झाला आणि 7व्या भेटीमध्ये म्हणजे खडकुलीला ते अनुसरल्यानंतर त्यांना स्वामीची आत्यंतिक आवड उत्पन्न झाली. स्वामीला झाली त्यांची आणि त्यांना बी स्वामीची आत्यंतिक आवड उत्पन्न झाली. आणि ते मग खडकुलीला असताना स्वामीचा व्यवहार, मग तिथला जे व्यापार होता ते मन लावून करायचे. आणि मग असंच काय झालं, एक दिवस व्यापार करत असताना नागदेवाचार्याच्या मनात आलं. त्यांनी म्हणून नाही दाखवलं, म्हणजे आगंतुक कर्म होतं ते. म्हणजे मनात आलं की माझ्यासारखं काम कोणीच करत नाही आणि मी जर नसलो तर सर्वज्ञाचं काम कोण करावं, असं त्यांच्या मनात आलं. आणि मनात आल्यानंतर सर्वज्ञ हे तर मग शेवटी सर्वज्ञानं ते ओळखलं की यांचं काय मनात आलं. थोडा अभिमान आला यायला. आणि मग ज्यावेळेस अनुसरण झालं होतं तर त्यावेळेस असं ठरलं होतं की आम्ही जोपर्यंत तुम्हाला इथं राहा म्हणू तोवर तुम्हाला राहावं लागेल, आणि ज्या दिवशी तुम्हाला आम्ही म्हणू की जा इथून तुम्हाला जावं लागेल, असं ठरलं होतं. आणि मग भट्टोबासाला स्वामीनं बोलवलं आणि म्हणले, भट्टो तुम्ही इथून जा तुम्ही. ते म्हणले. आज मग भट्टोबासाच्या हृदयात सर्व झालं इथून जा म्हणल्यानंतर. आणि भट्टोबास रडू लागले. मग बाईसा होत्या. बाईसा म्हणले, बाबा ते लेकरू रडतं आहे, त्याला कशाला धाडता. ते म्हणले, नाही बाई, ते जर गेलं नाही तर त्याचं काय वाईट होईल हे मी नाही सांगू शकत. आणि मग भट्टोबासाला भीती वाटली. आणि भट्टोबास मग म्हणले, भट्टोबासानं विचार केला की जावा कुठं आता आपण. म्हणजे घर तर अविद्या आहे, दादोस तर अनिष्ट आहेत. घर तर अविद्या आहे, दादोस तर अनिष्ट आहेत. मग जावा कुठं आपण. तर स्वामीनं आपल्याला श्रीप्रभू महाराजाचा अवतार सांगितलेला आहे. मग आपण तिथं जाऊ आणि तिथं जाऊन मग आपण आचरण करू आणि मग जेव्हा स्वामी बोलतील तेव्हा बसू, असं त्यांच्या मनात ठरवलं त्यांनी. आणि स्वामीला म्हणले, जिजे मी रुद्धपूरला जाऊ. आणि मग बरं का स्वामी एकदम प्रसन्न झाले आणि ते म्हणले, वा वा. म्हणजे काय म्हणले ते, व्यवहाराची बुद्धी धर्मी उपयोगायचा आहे असं तिथं म्हणले. म्हणजे ज्याचा व्यवहार चांगला आहे, म्हणजे ज्यानं संसार चांगला केला हो, त्याचा परमार्थ चांगला होत असतो. अहो, ज्याचे ऐक धड नाही त्याचं परत्र पुष्टी काही. ज्याचं इथं त्यानं चांगल्या गोष्टी केल्या नाही तर त्याचं परलोकीचा व्यवहार काय, त्याचं परलोकी काय होईल असं काय असं विचारतो. संत ज्ञानेश्वर म्हणले, ज्याचे ऐक धड नाही त्याचं परत्र पुष्टी काही. ज्याचं इथंच धड केलं नाही काम त्यानं. पण भट्टोबासानं अत्यंत म्हणजे चांगल्या गोष्टी केल्या होत्या. भट्टोबास अनुसरले होते. भट्टोबास हे स्वामी संघ म्हणजे जवळजवळ 3.5 वर्षे राहिले, बरेच दिवस राहिले. आणि मग स्वामीला राहिले, स्वामीचं काम केलं त्यानं. म्हणजे अत्यंत परमेश्वराच्या
कामी आले ते. आणि मग परमेश्वराच्या कामी आल्यामुळं त्यांची योग्यता बी वाढली. आणि मग त्यामुळं त्यांचं जे ऐहिक धड झालं. आणि ऐहिक धड झाल्यानंतर परत्र बी चांगलं झालं. मग त्याचं ऐहिक धड तर परत्र पुष्टिक आहे, परत्र बी धड झालं. जिथं ऐहिक धड आहे तर परत्र तर धड होणारच. तर मग भट्टवासाचं परत्र धड झालं मायबापो. आणि मग भट्टवास म्हणले मी रुद्धपूरला जातो. आणि मग स्वामी प्रसन्न झाले. ते म्हणले जा, 1 महिनाभर का होईना जा, मग तुम्हाला आम्ही वापस बोलू. आणि मग नंतर भट्टवास रुद्धपूरला गेले. मायबापो रुद्धपूरला गेल्यानंतर त्यांनी तिथं गेल्यानंतर अतिशय चांगलं आचरण केलं. म्हणजे भिक्षा मागायची म्हणजे जसं काय देशाच्या शेवटी गेले ते. देशाच्या शेवटी गेले. स्वामीने सांगितलेले देशाच्या शेवटी जा, झाडाच्या तळवटी बसा आणि रात्री देवळाच्या कोंट्याला झोपा. तर असं त्याप्रमाणे भट्टवासानं आचरण केलं. तरीही स्वामीने त्यांना 6 महिने बोलवलं नाही. 6 महिने वापस बोलवलं नाही. आणि 6 महिन्यानंतर मग स्वामीच्या मनात आलं. स्वामीनं ओळखलं की हा आता योग्य झाला. आणि मग स्वामीनं त्यांना वापस बोलवलं. आणि मायबापो वापस बोलल्यानंतर मग ते वापस आले आणि स्वामीबरोबर राहू लागले. तो शेवटपर्यंत म्हणजे अगदी बेलापूरवरून स्वामी उत्तरापंथी निघून गेले. तोपर्यंत देखील स्वामीच्या सोबत नागदेवाचार्य होते. आणि नागदेवाचार्य होते तर त्यांच्याजवळ होते मायबापो. परंतु त्यांनी म्हणजे 1194ला स्वामी उत्तरापंथी केले, शके 1194. आणि तिथून ते रुद्धपूरला गेले. रुद्धपूरला गेल्यानंतर 14 वर्षे ते गोविंदप्रभू महाराजाच्या सेवा केली त्यांनी. म्हणजे 94, 8, 1294 आणि 14 तर 1208, शके 1208ला गोविंदप्रभू महाराज निजधामाला गेले. आणि तिथून ते मग निजधामाला गेल्यानंतर त्यांचं मन काही रुद्धपुरात लागणं. तिथून ते निघाले आणि गंगातीराला गेले. सगळं गंगातीर नमस्कारिलं. मग नंतर ते याला गेले, लिंब्याला गेले. आणि तिथं 16 वर्षे राहिले. 8 आणि 16, 24, शके 1224ला ते देवदर्शनाला गेले. असे मायबापो आपले आचार्य होते. आणि आचार्याला स्वामीच्या आचार्याबद्दल स्वामीच्या श्रीमुखातून अनेक उद्गार निघाले. आणि त्यापैकी एक उद्गार होता की ते म्हणले भट्टवासाला म्हणले म्हणजे व्यवहाराची बुद्धी धर्मी उपयोगाचा आहे. तर खरंच व्यवहाराची बुद्धी त्यांची म्हणजे त्यांना जो स्वामीसंग व्यवहार केला तर त्यामुळंच तर त्याला तिकडचं रुद्धपूरला जायचं स्फुरलं, नाहीतर स्फुरलं नसतं असं माझं मत आहे. आणि ते स्फुरलं आणि त्यांचं भलं झालं मायबापो. तसंच आपण चांगली कामं केली पाहिजे आणि आपलं आपण भलं करून घेतलं पाहिजे अशी माझी तुम्हाला नम्र विनंती आहे. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम, दंडोत.